नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माननीय शरदचंद्रजी पवार हे नाव म्हणजे महाराष्ट्रातलं दबदबा असलेलं नाव. गेली 50 वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात टिकून कुरघोड्या करून टिकलेले व्यक्तिमत्व आणि ते नेहमीच मोलाचे सल्ले देत असतात. होय, कारण प्रचंड असा अनुभव आहे, राजकारणातला दीर्घ अनुभव आहे. अनेक पक्ष कसे फोडतात याचं त्यांचं अतिशय योग्य असं प्रशिक्षण झालेलं आहे. पक्ष फोडणे, माणसे फोडणे याच्यात त्यांचा हातखंड आहे. आणि असे शरद पवारजी जेव्हा एखादा सल्ला देतात तो मोलाचा असतोच, असलाच पाहिजे मोलाचा. आणि नुकताच मी एक त्यांचा मोलाचा सल्ला ऐकला. म्हणजे यापूर्वी आपण अनेक सल्ले ऐकलेले आणि त्यांच्या सल्ल्याला महत्त्व द्यायलाच पाहिजे. फक्त फरक एवढा आहे ना की राजकारणी व्यक्ती काय करते की एखादी गोष्ट जेव्हा स्वतःवर येते, उलटते, स्वतःवर येते, त्यावेळी त्यांचं वक्तव्य वेगळं असतं. आणि जेव्हा ती गोष्ट दुसऱ्याच्या बाबतीत होत असते, आपल्या विरोधी पक्षांच्या बाबतीत होत असते, त्यावेळी मात्र त्यांचं वागणं, त्यांचं वक्तव्य वेगळं असतं. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार साहेब आहेत. त्यांची पूर्वीची काही वक्तव्य मला आठवली आहेत. म्हणजे आता त्यांनी जो मोलाचा सल्ला दिला तो आपण ऐकणारच आहोत, जे मोलाचं वक्तव्य केलं आहे ते. पण पूर्वीची काही आठवलेली आहेत. आणि त्यापैकी छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही. होय, छत्रपतींना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही, आहे की नाही मोलाचं वक्तव्य. म्हणजे शरद पवार यांना लोक जाणता राजा म्हणतात आणि म्हणून जाणता राजा मी आहे असं त्यांना कदाचित त्यातून सुचवायचं असेल त्यांच्या समर्थकांसाठी. आणि हे वक्तव्य खरं तर महाराष्ट्रातील तरुण पेटून उठतील याकरता पुरेसं होतं. जाणता राजा केवळ सत्तेसाठी नाही तर जनतेचं मन जाणणारा राजा, जनतेसाठी काम करणारा राजा, रयतेच्या गवताच्या काडीलाही हात लावू नये अशी शिकवण देणारा राजा, स्त्रियांचा सन्मान करणारा राजा. म्हणजे बघा, जाणता राजामध्ये कितीतरी गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाळलेल्या किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वातल्या आपल्या आढळतात. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे एक आढळ दैवत आहे. होय, तर अशा महाराजांबाबत ज्यावेळेला त्यांना जाणता राजा म्हणण्याची गरज नाही, हे एक वक्तव्य. आणि दुसरं एक वक्तव्य सांगतो, अजून एक वक्तव्य त्यांचं, मराठ्यांना आरक्षणाची गरजच काय. सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही पूर्ण मिटलेला नाहीये. जरांगे पाटील अधूनमधून डोकं वर काढत असतात आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी आरक्षण कसं मिळालं पाहिजे, ओबीसींच्या कोट्यातूनच मिळालं पाहिजे असा ते हट्ट जाहीर करत असतात. आणि तो एक विषयच आहे खरं तर. मात्र अशा वेळी ज्यांना मराठी आपला नेता समजतात असे शरद पवार जेव्हा मराठ्यांना आरक्षणाची गरजच काय असं म्हणतात, तेव्हा हे वादग्रस्त वक्तव्य नक्कीच होतं. अशी वादग्रस्त वक्तव्य अनेक लोक करत असतात आणि त्या वादग्रस्त वक्तव्यांना वादग्रस्त बनवणे हे राजकारण्यांचं काम असतं. म्हणजे एखादं साधं सुद्धा वक्तव्य असलं तरी त्यामध्ये राजकारण कसं शोधता येईल, एखाद्या महापुरुषाचा कसा अपमान झाला आहे हे शोधून त्याबद्दल आंदोलने करणे, त्याबद्दल निषेध करणे, मोर्चे काढणे हे राजकारण्यांचं कामच आहे. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल जे हिंदी भाषिक होते आणि त्यांची 2-3 वक्तव्य वादग्रस्त ठरली. खरं तर ती वक्तव्य किती वादग्रस्त आहेत हे नीट तपासण्याची गरज आहे, शांतपणे विचार करण्याची गरज आहे. आणि त्यातून राजकारण कसं केलं होतं किंवा कसं राजकारण केलं गेलं हे समजून घेण्याची गरज आहे. मात्र त्यावेळी आघाडीच्या लोकांनी, म्हणजे विरोधी पक्ष म्हणूयात, भगतसिंग कोश्यारी यांचा विरोधी पक्ष, कारण ते राज्यपाल होते, तर त्यावेळी सगळेच नेते आले त्याच्यामध्ये. एक ठाकरेंची शिवसेना आली, राष्ट्रवादी काँग्रेस आली आणि काँग्रेस पण आली. त्यांनी किती मोर्चे काढले, महाराष्ट्र बंदचं कसं आवाहन केलं, तसंच सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतलं वक्तव्य. तर अशी वादग्रस्त वक्तव्य बनवणं हा हातखंड असतो राजकारण्याचा. आणि नुकतंच शरद पवार यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्यावरून राजकारण पेटलंय. आणि तेव्हा शरद पवारांनी एक सल्ला दिलाय
मोलाचा सल्ला आहे बरं का. अर्थात त्यांच्यावर वेळ आलेली म्हणून हा सल्ला दिलेला आहे. वादग्रस्त वक्तव्य असं की आता सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुनेत्राताई पवार उभ्या आहेत. म्हणजे पवार घराण्यातल्याच दोघी आहेत, एक मुलगी आणि एक सून, चुलत असली तरी सून आहे. आणि अशा वेळे अजितदादा पवार यांनी प्रचार करताना असं म्हटलं की काही फारसा मोठा फरक नाही, मागच्या वेळी तुम्ही मलाच निवडून दिलं होतं, त्यानंतर तुम्ही शरद पवारांना निवडून दिलं, सुप्रियाताईंना निवडून दिलं, आता सुनेत्राताईंना म्हणजे फक्त पवारच आहेत, पवारच्या याच्यावर बोट दाबा आणि सुनेत्राताईंना निवडून द्या. त्यावर जेव्हा शरद पवार यांना प्रश्न विचारला तेव्हा शरद पवारांनी अतिशय शिताफीने त्याबाबतीत त्यांचा हातखंडा आहे, त्यांनी सांगितलं की बाहेरून आलेले पवार आणि मूळचे पवार यात फरक आहेच. मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार स्वाभाविक आहे, याचा काय अर्थ निघायचा तो निघालाच. आणि त्यातून हे एक प्रकारचं पुरोगामी महाराष्ट्राला लाज आणणारं वक्तव्य असा निष्कर्ष विरोधी पक्षांनी काढला, त्यात काही चुकीचं नाहीये. अनेक महिला संघटना, अनेक नेत्या यांनी हे वक्तव्य केलं की महिला समानता, पुरोगामी महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकर यांचा समानतेचा महाराष्ट्र, आणि तिथे आपलं परक किंवा बाहेरून आलेली सून ही शेवटी परकीच असते काय, मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पवार यात फरक असतो या वक्तव्यावरून. आणि स्वाभाविक आहे, ज्यावेळेस सुप्रियाताई सुळे यांना विचारलं याबाबत तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं त्यावरूनच माझ्या लक्षात आलं की हे वक्तव्य महागात पडणार आहे. सुप्रियाताई म्हणाल्या की मी पूर्ण ऐकलेलं नाही, मी अजून ते ऐकलेलं नाही, त्यामुळे मी त्यावर मत व्यक्त करणार नाही. आता बघा, सुप्रियाताईंच्या कानापर्यंत आपल्या पिताश्रींचे वक्तव्य गेले नसेल ही शक्यता वाटते का तुम्हाला? अजिबात नाही. मात्र त्यांनी शिताफीने आपलं मत व्यक्त करणं टाळलं. पत्रकार शोधतच असतात, संधी मिळेल तसं बोलतच असतात. शरद पवारांना संधी मिळाली आज त्यांनी आणि विचारलंच की आपलं जे वक्तव्य होतं बाहेरून आलेले पवार आणि मूळचे पवार याबाबत, त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? त्याबाबत राजकीय पडसाद वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि तुम्ही भेदभाव केला आहे असं लोकांचं म्हणणं आहे. त्यावर या थोर व्यक्तीने, या महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म अशा व्यक्तीने एक सल्ला दिला मोलाचा की शब्दांचे राजकारण करू नये, शब्दांचे राजकारण करू नये. आणि मी स्त्रियांचा नेहमी सन्मानच करतो. बघा, मूळ प्रश्नाला कशी बगल दिलेली आहे. एकतर शब्दांचे राजकारण करू नये असं सांगून सरळ सांगितलं की तो एक शब्द होता साधा, त्याचं राजकारण करण्याची गरज नाही, त्याचे गर्भित अर्थ शोधण्याची गरज नाही. मात्र हे शरद पवार ज्यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्याकडून काही वक्तव्य केलं जातं त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ शोधत असतात आणि त्यावरून आंदोलन होत असतात, हे तुम्हालाही माहिती आहे. आणि बगल दिल्याचा एक दुसरा नमुना की मी स्त्रियांचा नेहमी सन्मानच केला आहे. तुम्हाला स्त्रियांचा सन्मान करताय की नाही हा प्रश्नच नाहीये. तुम्ही व्यक्तिगत ज्या गोष्टीबाबत बाहेरून आलेले पवार आणि मूळचे पवार हे बोलला त्याबाबत तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे की नाही, माझ्या सुना देखील माझ्या लेकी सारख्याच आहे आणि त्यांना देखील मी लेकीचा दर्जा देतो, त्यामुळे माझं ते वक्तव्य हे चुकून निघून गेलं असेल, बोलण्याच्या ओघात मी बोललो असेल असं त्यांनी म्हणणं अपेक्षित होतं. चूक कबूल करतील ते पवार कसले, आणि म्हणूनच तर टिकून आहेत इतकी वर्ष राजकारणात. शब्दांची फिरवाफिरवी करणे त्याच्यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. आणि वेळ प्रसंगी आपले शब्द बदलणे, वेळ प्रसंगी मूळ प्रश्नाला बगल देऊन वेगळंच काहीतरी तुणतुणं वाजवणे, याच्यात पवार साहेबांचा हात नाही धरू शकत. तर हा मोलाचा सल्ला आता लक्षात ठेवावा सर्वच विरोधी पक्षाच्या लोकांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी देखील की शब्दांचे राजकारण करू नये. अर्थात पवार साहेबांचा सल्ला तात्पुरता होता. पवार साहेब आता पुढे एखादा शब्द येईलच विरोधी पक्षनेत्याच्या तोंडून, म्हणजे सध्या सरकारमध्ये असलेल्या फडणवीसांच्या तोंडून, इतर कोणाच्या तोंडून, त्यावेळी बघूयात शब्दांचं राजकारण करतात का की आपला सल्ला ते स्वतः देखील पाळतात. भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅन सर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.